कसं मास्तर म्हणीन तसं. चल मग जॉमेट्रीचं नेहमी एक गणित एक्झामला येत असतं भावड्या, कॉम्पिटिटिव्हला नेहमी येत असतं बघ. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेंटीमीटर आहे आणि एक बाजू 8 सेंटीमीटर आहे, तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया किती भावड्या? चल मग गपकन सांगतो. सिंपल आहे. पहिली गोष्ट काय दिली आपल्याला? साईड दिलेली एक, आणि एक काय दिलेला आहे? हायपो दिलेला आहे, बरोबर आहे. तर यावरून आपल्याला ही साईड पहिले फाइंड करणं गरजेची आहे. आणि तुला माहिती आहे काटकोन त्रिकोणामध्ये काय वापरतो आपण? फॉर्म्युला कोणता वापरतो? पायथागोरसचा प्रमेय. म्हणजे एसीचा वर्ग इजिकल टू एबीचा वर्ग प्लस बीसीचा वर्ग. यावरून काय करायची? ही साईड फाइंड करून घ्यायची. सिंपल आहे, तुला काढून दाखवतो. 10चा वर्ग अधिक 8चा वर्ग. हायपो दिलेला आहे, हायपो. मग इथं मांडणार का? नाही. तू अशी मिस्टेक करतो म्हणून मग ऐकून मी तू माझ्या संग राहून तू हुशार व्हायचं, तू या संग राहून मी चेडा हो राहिलो. मग हा हायपो कुठं मांडायचा भावड्या? इथं एक्स मांडून टाकायचं. इथं 10चा वर्ग मांडायचा. कळालं का? 10चा वर्ग खपकन किती होतो? 100. एक्सला एक्स, स्क्वेअरला स्क्वेअर, प्लसला प्लस 8चा वर्ग 64. कळालंय का? कुठं मोठं विसरू जात होतंय वयमानानं. एवढं काही मास्तरचं म्हणावं घ्यायचं नाही. चल मग 100ला 100 हे 64 प्लस इकडे आले काय होते? गपकन मायनस होते. 64 इजिकल टू एक्सचा स्क्वेअर. 100 मधून 64 गेले, खपकन किती राहिले भावड्या? 36 इजिकल टू एक्स स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. म्हणतो नाही बघ, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड म्हणजे दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून घ्या. मग या ठिकाणी 36चं वर्गमूळ किती आहे? कोणाचा वर्ग आहे भावड्या? 6चा. गपकन 6 येऊन जाईल. म्हणजे एक्स ची किंमत किती येऊन जाईल? 6. बघा आता इथे किती आली रे? 6 सेंटीमीटर आली, बरोबर आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल तुला माहिती आहे. एरिया ऑफ ट्रायंगल काय फॉर्म्युला माहित असेल तुला? 1/2 बेस इंटू हाईट, आहे का नाही? मग 1/2 किती आली? तर तुम्ही 6 आणि जुनी किती होती? 8. बे बेत्रिक 6. 8 त्रिक किती झाले? खपकन 24 स्क्वेअर सेंटीमीटर. कळालं का भावड्या? गपकन हुशारी करायचं आयडिया मी कोणाला सांगू नको. चल मग तुला काय करतो? हायपो आणि हे चेंज करून देतो. हायपो देतो तुला 17 आणि ही साईड देतो 15. तू काय करणार? गपकन काय करणार? याचा एरिया फाइंड करणार आणि मास्तराच्या फॉलो फेकून हाणणार ना भावड्या. चल मग गपकन.